साहेब जेवायला ती परत अरे बोला तरी ना 2 मिनिटं नंतर काय 2 मिनिटं बोला आणि परत नंतर साहेब हॅलो अरे साहेब थांबले तुमच्यासाठी तुम्हाला तुमच्याशी साहेब बोलायला तयार आहेत ना तुम्ही आजपासून प्रश्न मिटणार आहे का हा नाही पण हे योग्य मार्ग आहे का नाही तुम्ही आजपासून हा योग्य मार्ग आहे का ही पद्धत योग्य आहे का नाही ही पद्धत योग्य आहे का अरे तुम्ही आतमध्ये बसून तरी काय होणार आहे मनोजदादा धनंजय पाटलांना न्याय देण्यासाठी बसलेलो आहेत। सरकारला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही की बाबा ही माणूस गेली 4 दिवस झाले उपाशी आहे। या माणसाबरोबर हजारो शेकडो लोक तिथे उपोषण करत आहेत। साधी शासन वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात। चाललंय तरी काय याचा निषेध म्हणून आम्ही आज मराठा बांधव धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे। जोपर्यंत मनोजदादा धनंजय पाटील यांच्या उपोषणाच्या दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि स्वतःच आणि लवकरात लवकर एक नाही स्वतःच्या जीवाचं काय होईल ते आमच्या मनात। धनंजय पाटील गेले 1.5-2 वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढत आहे। आज त्यांचा या 1.5-2 वर्षातला 7वी वेळ उपोषणाची 4था दिवस आहे। अनेक बांधव 119 बांधव तिथे उपोषण करत आहेत। आज आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या इटकूरच्या बांधवाची प्रकृती खालावलेल्या त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केले। त्याचे शरीर थंड पडले पूर्ण। शासन काय मराठ्याच्या माणसाची मारायची वाट बघायला का? जर शासन न्याय देणार नसेल तर इथून पुढे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल। आज आम्ही मनोजदादाच्या समर्थनात धाराशिव जिल्ह्यातल्या बांधवांनी कलेक्टर ऑफिसच्या कॅबिनमध्ये कोंडून घेतले स्वतःला। जर मनोजदादाच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर आम्ही यातून बाहेर निघणार नाही याची दक्षता या शासनानं प्रशासनानं घ्यावी। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।